म्हणून आलो तर मराठी महापौर करणार आणि मराठी इथला जो मराठी वर्ग आहे त्यांच्या हक्कासाठी करणार. तर दुसरीकडे भाजप कुठेतरी परप्रांतीयांसाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, परप्रांतीयांच्या मतासाठी भाजप त्यांचा हे वापर करते आणि भाजप जर सत्तेत आली तर मराठी इथल्या जे जन आहेत त्यांना पण थोडा त्रास होऊ शकतो, असा प्रचार पण मोठ्या प्रमाणात होतोय. भाजपची काय भूमिका आहे? जर सत्ता आली तर कोण होणार महापौर? मराठी होणार, परप्रांती होणार? भूमिका आम्ही अगोदरही मांडली, आताही मांडतो. तरी तुमच्या चॅनलवर नंतर वेगळी चर्चा होईलच. पण ही क्लिप ठेवा. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, नंबर 1. नंबर 2, मुंबईचा महापौर महायुतीचा मराठीच होईल. नंबर 3, हिंदुत्वाबद्दल आम्ही प्रखर आहोत, ती भूमिका डायल्यूट करणार नाही. उत्तर स्पष्ट आहे. नाही, जे मराठीचं होईल हे ऍडिशन काल मी मुख्यमंत्र्यांच्याही कुठल्या तरी मुलाखतीत पाहिलं. आज तुम्हीही मराठी म्हणताय. नाही, आधी तुम्ही हिंदू होणार हे म्हणत होतात आणि आता हे जे ऍडिशन आहे हा ठाकरे बंधू इफेक्ट आहे का? तुम्ही चुकीची माहिती आहे तुमची. मी पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये जे म्हटलं तेच देवेंद्रजी काल म्हणाले, हिंदू मराठी. आणि हा शब्दप्रयोग पहिला मीच केला, हिंदू मराठी. होय. आणि तो त्यावेळेला केला तो किती योग्य होता, एक तर देवेंद्रजींनीच आता आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितला. आणि त्याचं कारणच हे होतं, त्याची पार्श्वभूमी आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, ज्या वेळेला मातोश्रीवर या मोहम्मद अली रोडवरच्या 2 संस्थांच्या लोकांना बोलवून पक्षप्रवेश घेतल्यानंतर उद्धवजींच्या सामन्यामधून मुस्लिम मराठी या एकत्रीकरणाची भूमिका मांडली. त्यानंतर मी त्यावेळेला अध्यक्ष असताना मी पूर्ण मुंबई परत, त्यावेळेला वाटलं होतं की महापालिका लगेच होते, म्हणून मुंबईवर मी अभियान केलं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या मुद्द्याला मी ठासून मांडलं. हीच पार्श्वभूमी आहे की जर तुम्ही मुस्लिम मराठी हा जर नरेटिव्ह मांडणार असाल तर मी हिंदू मराठी हाच नरेटिव्ह मांडीन. आणि आज परत तुमच्या चॅनलवर सांगतोय, उद्धवजींचा पक्ष ह्या टोकापर्यंत पण जाईल मतांच्या लांगुल चालण्यासाठी की दाऊद इब्राहिम हा सुद्धा मराठी मुस्लिम होता, कोकणातला मुसलमान होता. आणि म्हणून ही जी त्यांची मांडणी आहे ना, त्याला सडेतोड उत्तर हिंदू मराठी आहे. आणि हेच नरेटिव्ह आम्ही चालू. आणि ह्याच्यात आता तो महायुतीचा होणार पण तो भाजपचा होणार, हा बदल कधीपर्यंत होईल? तो आम्ही ठरवू घे. सगळं आज कशाला निर्णय करायचा. आशिषजी, तुम्ही क्रिकेटशी संबंधित आहात. तुम्ही दाऊदचं जेव्हा उदाहरण देता मराठी मुस्लिम म्हणून, त्याच वेळेला झहीर खान असं ते म्हणतील, नाही ते म्हणतील असं तुम्ही शक्यता वर्तवताय, पण त्याच वेळेला झहीर खान सारखा देखील मराठी मुस्लिम